Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. लोकशाहीच्या आनंदोत्सवात लाल परीचित साथ निवडणूक आयोगाला मिळताना पाहायला मिळते आहे। कोकणात एसटी बस आणि चाकरमानी यांचं एक विशेष समीकरण आहे। कोकणातली लाईफलाईन म्हणून या ठिकाणी एसटी बस ही ओळखली जाते। लोकसभा मतदान प्रक्रियेसाठी सुद्धा लालपरी या ठिकाणी निवडणूक आयोगाला या ठिकाणी आयोगासाठी या ठिकाणी धावून आलेली पाहायला मिळते आहे। निवडणुकीची यंत्रणा आणि कर्मचाऱ्यांच्या ने-आण करण्यासाठी एसटी बसचीच व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली पाहायला मिळते। 6 आणि 7 मे या 2 दिवसांसाठी एसटीचं आरक्षण जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं पाहायला मिळते आहे। रत्नागिरी जिल्ह्यातून जवळपास 255 बसेसची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। दापोली विधानसभेतून सर्वात जास्त म्हणजे 57 बसेसचं बुकिंग करण्यात आलेलं आहे। त्याखालोखाल राजापूरमध्ये 54, गुहागरमध्ये 44, रत्नागिरीमध्ये 41 तर चिपळूणमध्ये 29 बसचं आरक्षण या ठिकाणी करण्यात आलेलं पाहायला मिळतंय। एकंदरीतच ज्या पद्धतीनं सध्या निवडणूक जसच्या टप्प्यामध्ये सध्या एसटी बसचाच वापर केला जातोय आणि सध्या हीच लालपरी सध्या निवडणूक आयोगासाठी सुद्धा धावून आलेली पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज जेले, TV9 मराठी, रत्नागिरी। Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne.